महाड एमआयडीसी हद्दीतून महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये अल्पवयीन मुलींचं प्रमाण अधिक आहे. मागील काही दिवसांपूर्वी नांगलवाडी फाटा येथून एक तरुणी बेपत्ता झाली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याची घटना घडली आहे. कस्तुरी संतोष महाड हिचं अपहरण झालेल्या मुलीचं नाव असून मुलीच्या आजीनं महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास कस्तुरी ही नांगलवाडी फाट्यावर दूध आणण्याकरिता घरातून निघून गेली होती. कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीनं कस्तुरीचं अपहरण केलं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. घरच्यांनी, मित्रपरिवार आणि आजूबाजूच्या नातेवाईकांकडे कस्तुरीचा शोध घेतला, मात्र कस्तुरी कुठेच न आढळून आल्यामुळे घरच्यांनी थेट पोलीस ठाणं गाठलं आणि कस्तुरीला कोणीतरी फूस लावून पळून नेले अशी माहिती पोलिसांना दिली. रंग गोरा, अंगानं सडपातळ, केस काळे, चेहऱ्यावर पिंपल्स, अंगावर काळ्या रंगाची जीन्स, त्याच्यावर पांढऱ्या रंगाचा टॉप, पायात गुलाबी रंगाची चप्पल असं वर्णन पोलिसांनी तक्रारीमध्ये नमूद केलंय. अज्ञाताविरोधात अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फडतरे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड.